मंडळी नमस्कार. मंडळी, राज्याच्या राजकारणामध्ये सध्या एक प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजतो आहे आणि तो म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळाचा खांदेपालट होणार का, म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होणार का. फेरबदल होण्यासाठी काय घटना घडलेल्या आहेत या सगळ्यांच्या समोर आहेत. तुम्हाला मी नव्याने सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. माणिकराव कोकाटे रमीच्या प्रकरणामध्ये सापडलेले आहेत. त्याच्या अगोदर ते अनेक विषयामध्ये वादग्रस्त विधानामध्ये सापडलेले होते आणि त्याच्या पलीकडे जाऊन सरकारच भिकारी आहे अशा पद्धतीचं विधान त्यांनी केल्यामुळे ते जास्त अडचणीत आले आहेत असं माझं मत आहे. रमी खेळताना सापडलेत का नाही सापडलेत हा वादाचा विषय होऊ शकतो. ते मुळात रमी खेळत होते का, ज्या पद्धतीचा व्हिडिओ समोर येतो आहे त्याच्या पद्धतीने ते रमी खेळत आहेत असं निश्चितपणे दिसत नाही आहे, मात्र ते पत्ते खेळत आहेत असं निश्चितपणे दिसतं आहे. त्यापेक्षा जास्त वादाची गोष्ट जी आहे ती सरकार भिकारी आहे या विधानाची आहे असं माझं मत आहे. त्याच्या पलीकडे जाऊन संजय शिरसाट जे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत. योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत ते त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या एका डान्स बारच्या संदर्भामध्ये वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत. याच्या पलीकडे संजय गायकवाड जे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत ते प्रश्नामध्ये सापडलेले आहेत. म्हणजे हे सगळं चालू असताना भाजपाचे कोणीच नाहीत का, तर भाजपाचे देखील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यामध्ये आहेत, मात्र त्यांची नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. काही प्रमाणामध्ये एकनाथ खडसेंनी जे गिरीश महाजनांवरती आरोप केले त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी वादाच्या भोवऱ्यात येतात, मात्र ते थेटपणे त्या विषयामध्ये सहभागी आहेत नाही आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही किंवा असे आरोपही थेटपणे झालेले नाहीत. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळाचा जो खांदेपालट आहे किंवा जो बदल जो आहे तो होऊ शकतो का, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही जे महायुतीचे नेते आहेत म्हणजे त्यांचे जे सहकारी नेते आहेत या दोघांनाही सांगितलेलं आहे की कारवाई होणं अत्यावश्यक आहे. भाजपाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वभाव लक्षात घेता अशा पद्धतीच्या कारवाया मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांकडून सहन करून घेणं हे त्यांना शक्य नाही. मात्र सहकारी पक्षांच्या नेत्यांना दुखावून किंवा सहकारी पक्षाच्या नेत्यांकडून अशा पद्धतीच्या कारवाया करणाऱ्या मंत्र्यांवरती कारवाया होतील का किंवा त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देणं शक्य आहे का, माझ्या मते सध्या तरी ते शक्य वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की तोंडावरती सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी सध्या तरी कोणत्याही मंत्र्यांना हात लावण्याची शक्यता मला दिसत नाही. मात्र तरीही भाजपा श्रेष्ठींच्या मनात आणि महायुतीच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.